झी 24 तास एक पाऊल पुढे. खानापूरकरजी, या तुमच्या शिरपूर पॅटर्न मध्ये अमरीश पटेल यांचं नेमकं स्थान काय? उदयजी, अमरीश पटेल आणि शिरपूर पॅटर्न वेगळं करतात नाहीत. त्यातून अमरीश पटेल काढून टाकलं मोठं शून्य उरेल. त्याचं कारण असं की माझ्या योजना किती चांगली असेल, त्याला राजकीय इच्छाशक्ती, आर्थिक पाठबळ आणि सामाजिक पाठिंबा हा या एका माणसाने दिला मला. त्याचं नाव आहे अमरीश पटेल. गेली 20 वर्ष आमदार आहेत आणि आता MLC आहे 6 वर्ष. पाण्यासाठी वेडा झालेला माणूस आहे. आणि या तालुक्याला बारमे पाणी कसं मिळेल, प्यायचं पाणी जास्त चिंता नव्हती, पण शेतीला पाणी कसं मिळेल ही प्रचंड चिंता माणसाला होती. आणि ते जितकं सरफेस वॉटर अडवणं शक्य होतं बंधाऱ्या डॅमद्वारे ते त्यांनी केलं. आणि मग शेवटी उरला हा जो नॉन कमांड एरिया, तोही आमच्याकडे त्यावेळेस तो 80% होता. त्यासाठी काय करता येईल म्हणून हा माणसाने याची कास धरली. आणि जलसंधारण खऱ्या अर्थाने इतर आमदारांपेक्षा त्यांचं काम खूप वेगळं आहे. अगदी निश्चितच वेगळं आहे. म्हणजे मी अनेक आमदारांना भेटलो, अनेक आमदारांचे मित्र आहेत, त्यांना विषय सांगितला मी. कोणी लक्षात नाही घेतलं किंवा त्यांना समजलं की मला माहित नाही, परंतु त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि आज आपण पाहतोय लक्ष न दिल्यामुळे काही काही तालुक्यात भीषण परिस्थिती उद्भवली. हे जे तुम्ही बंधारे बांधता, गावाच्या बाजूला नाले खोल करता, बंधारे बांधता, या सगळ्याला एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम जी आपली महाराष्ट्राची आहे त्यातलं लेबर, त्यातली मजुरं वापरता का काय करता? नाही, मला हे काम लवकरात लवकर करायचं आहे आणि कामाचा व्याप प्रचंड आहे आणि लवकर पाणी पाहिजे आपल्याला. त्यामुळे इतकं खोल बंधारे करणं आवश्यक आहे, हे सिद्ध झालं. आता हे नाही केलं तर पाणी प्रश्न मिटणार नाही. आणि त्यामुळे मॅन्युअली काम करणं, रोजगार हमी योजनेद्वारे काम करणं हे किती लोभस वाटलं ते प्रॅक्टिकल नाही आहे. त्याचं कारण मला लगेच पाणी पाहिजे आहे. आणि मला एक प्रश्न उत्तर द्यावं द्यायची, 14% आम्ही वापरले आजपर्यंत पोकलंड, डंपर, मोठे मोठे बुलडोझर वापरले. आणि 86% आपण म्हणतो रोजगार हमी योजना वापरा, म्हणजे ते काम होणारच नाही. रोजगार हमी योजना म्हणजे काय? दुष्काळ पडेल तेव्हा, मागणी असेल तेव्हा, शासनाकडे पैसा असेल तेव्हा आणि ग्रामसेवकाची मर्जी असेल तेव्हा काम सुरू होईल. त्यामध्ये होणारच नाही आणि कमी वेळात तर मुळीच होणार नाही. आणि तितक्या ज्या मला खोल जायचं आहे, रुंद करायचं आहे, एवढं काम मला प्रचंड वेळ लागेल आणि तरी ते काम होणार नाही. आणि इथे ताबडतोब आपल्याला वॉर फुटिंगवर रोजगार हमी योजना आणि जलसंधारण यांची सांगड न घालता, मजूर आणि मफर यांच्या मध्यात न पडता, म्हणजे करप्शनची सगळी साधनच तुम्ही काढून टाकताय. त्याशी होणार नाही. कारण हे करप्शन करत बसलं ते काम होणारच नाही. आणि म्हणून ते स्पाटाचं काम झालं नाही. ते नाही तर मला सांगा, ठीक आहे आपण घटका ग्रुप दोघी शिरपूर पॅटर्न, आपल्याला दुसरा उपाय सांगा मला की आम्हाला पाणी कसं मिळेल प्यायला आणि शेतीला, 12 महिने सगळ्या शेतीला, काही ठराविक शेतीला नाही. दुसरा उपाय सांगा मला. मला वाटत नाही हा उपाय आहे. पण एक पथ्य एकच आहे की ते रोजगार हमी योजनेचा इथे अडचण दूर केला पाहिजे. त्याच्या मोठे मशीन्स वापरून हे काम करावं. जसे मला अमरीशबाईंनी ताबडतोब मला 5 पोकलंड आणि 12 डंपर घेऊन दिले, पूर्ण फ्रीडम दिलं आणि सायंटिफिक काम करायची परवानगी दिली, तेव्हा हे काम झालं. अन्यथा हे काम झालं नसतं. त्याच्यामुळे नाल्यांवर तुम्ही इतके बंधारे बांधू शकलात आणि हा सगळा परिसर हिरवागार झालेला दिसतोय. आपण धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातल्या गोदी नावाच्या एका आदिवासी बहुल अशा गावात आहोत. जेमतेम 50-100 उमऱ्याचं गाव मला दिसतंय, परंतु आजूबाजूला सर्वत्र भुईमुगाची शेती आहे समोर. हा सगळा चमत्कार मागच्या 4-5 वर्षात या सगळ्या आपल्या प्रयोगानं झालेला आहे. मला सांगा, शासनाला तुम्ही या मुलाखतीद्वारे काय सांगाल? नेमकं काय केलं पाहिजे तुमच्या या पॅटर्नचं? आता मला शासनाकडे काही मुद्दे आहेत माझ्याकडे. आता मला असं सुचवायचं आहे शासनाला की आता शासनाने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडे तालुका निहाय किमान 4 पोकलंड आणि 8 डंपर ताबडतोब घेऊन जावे. म्हणजे भाड्याने विकत हा प्रश्न तपशिलातला आहे. नंतर ह्या संपूर्ण तालुक्यामध्ये तालुका निहाय जलसंधारण समित्या स्थापन कराव्या. त्यात कोणाला घ्यायचं तर त्या तालुक्यातल्या सन्माननीय व्यक्ती ज्यांना मान आहे आणि ज्यांना पाणी प्रश्नाबद्दल जाण आहे अशा व्यक्तींचा समावेश करावा. याच्यामध्ये शक्यतो लोकप्रतिनिधी घ्यावेच, परंतु सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश करू नये, कारण बिकॉज दे आर इम्प्लिमेंटिंग ऑफिसर्स. परंतु प्रांताचा, जिल्ह्याचा अध्यक्ष राहील कलेक्टर आणि प्रांताचा राहील तहसीलदार राहील प्रांत, अशा समित्या स्थापन कराव्या. कुठल्या नाल्यावर बंधारा घ्यायचा, कुठला नाला प्राथमिक घ्यायचा,
माथा ते पायथा कसं घ्यायचं हे सगळं समिती ठरवेल. याच्यामध्ये कुणाचा हस्तक्षेप नाही. राजकारणाने बोलून हे काम करावं लागेल आणि असं जर काम केलं तर शक्य आहे. आणि दुसरं आपल्याला असं म्हणावं लागेल याच्यामध्ये की हे मशिनरीचं काम करावंच लागेल आणि हा सगळा याच्यामध्ये लोकसहभाग राहील की लोक ठरवतील काम कुठे करायचं, कोणत्या नाल्यावर करायचं, कसं करायचं, किती बंधारे बांधायचे, किती खोल करायचे, किती रुंद करायचे, त्यांना पाणी किती पाहिजे, किती पाणी मिळतंय दरवर्षी, त्याप्रमाणे पीक पाणी ते बदलवतील. असं ती समिती अशी काम करेल आणि शासन त्याला पुढे मागे उभं राहील. हे आता तुमच्या शिरपूर तालुक्यात हे घडतंय. आता कसं घडतंय, आता शासनाचा तेवढा सहभाग नाही माझ्याकडे, पण आज एक आमदार उभा आहे पाठीशी आणि शासनाचा काही पैशाने काही बंधारे बांधतोय आणि सगळं खोदकाम करतोय, खाजगी फंडातून करतोय. कारण खोदकाम केल्याशिवाय त्या बंधारा अर्थच उरत नाही. मी सांगितलं किंवा खोदकाम आवश्यकच आहे. आणि अशा प्रकारचं हे खोदकाम आणि असा बंधारा बांधला, माथा ते पायथा बांधला तर या राज्याचा कायपार व्हायला काही जास्त वेळ लागणार नाही. झी 24 तास, एक पाऊल पुढे.